3 महिन्यानंतर गोंदिया जिल्ह्याचा वनवैभव समजल्या जाणाऱ्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची दारं पर्यटकांसाठी खुली करण्यात आलेली आहेत। मात्र पर्यटकांकडून जंगल सफारीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे बघायला मिळत आहे। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या सोबतच बिबट्यांची संख्या देखील आहे। काल बिबट्याचे दर्शन काही पर्यटकांना झाले होते। आज वीकेंड असल्यामुळे गर्दी होण्याची शक्यता होती। मात्र सुरुवातीच्या दिवसातच जंगल सफारीकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे चित्र बघायला मिळत आहे। 1 ऑक्टोबर 2025 पासून नवेगाव नागझिरा येथील सर्व पर्यटन गेट सफारीसाठी सुरू झालेले आहेत। नवीन पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून पर्यटकांचे येण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे। पर्यटकांना वेगवेगळे प्राणी दिसत असल्यामुळे पर्यटकांचा कल हा वाढत आहे आपल्या सफारीसाठी येण्याकडे। आपल्या पर्यटकांना वेगवेगळे प्राणी दिसून येत आहेत। बिबट, अस्वल, रानगवे हे आपल्याकडे नेहमी दिसून येणारे प्राणी आहेत। पण पर्यटकांचा केंद्रबिंदू हा वाघ असतो। तो सध्या तरी पर्यटकांना दिसलेला नाही, पण त्याच्या आकर्षणामुळे पर्यटकांची गर्दीही वाढत आहे आणि पर्यटक हळूहळू आपल्याकडे येऊन राहिलेले आहे। हो, वाघांची संख्या बऱ्यापैकी आपल्याकडे आहे। नेहमी आपल्याला वाघ दिसत असतात। यावर्षी पर्यटकांना वाघ हे दिसण्याचे प्रमाण वाढणार आहे, कारण आपल्याकडे वाघांचे छोटे छोटे बच्चे दिसणार आहेत। वाघांसोबत आपल्याला वाघ, बिबट, अस्वल, रानगवे, रानकुत्रे, मोर, हरिण, चित्तळ, बायसन असे बरेचसे प्राणी आहेत। त्याच प्रकारे आपल्या जंगलाचे नागझिराचे सौंदर्य इतके सुंदर आहे की ते पर्यटकांना भूल पाडतात आणि त्याचं सौंदर्य बघण्याकरिता बरेचसे पर्यटक हे आपल्या नागझिराचं सफारीकरिता येत असतात। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।